ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत लाईव्ह क्लासेस यामध्ये नवोदय विद्यालय, 5वी नवोदय विद्यालय, 8वी स्कॉलरशिप याचं संपूर्ण सोल्युशन पेपर आणि त्याचं सोल्युशन या पद्धतीनं आजपासून आपण सुरू करीत आहोत. आजचा पेपर क्रमांक 5वीचा नवोदयचा पेपर क्रमांक 66 या ठिकाणी आज आपण लाईव्ह मध्ये घेत आहोत. हा पेपर तुम्हाला काल टाकला, पत्रिका चालू केलेली आहे. आता तुम्ही पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला आपल्याला पडलेले मार्क या ठिकाणी समजणार आहे. या पेपरचे दिवसभरात तुम्ही कधीही सोडवला तरी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ते सबमिट करावा लागेल आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला मार्क कळणार आहे. आजचा पेपरचं सोल्युशन झाल्यानंतर उद्या 67 नंबरचा पेपर आज संध्याकाळी तुम्हाला पडेल. हा पेपर सोडून तुम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजता प्रेझेंट राहणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता 6:15 वाजता बरोबर ऑनलाईन आपलं चालू होईल. मराठी या पद्धतीनं आपलं इयत्ता 5वीचं संध्याकाळी 6:15 ते 8 वाजेपर्यंत, इयत्ता 8वीचं संध्याकाळी 8 ते 9:30 वाजेपर्यंत या पद्धतीनं आपलं लाईव्ह सेशन सुरू होत आहे. आज आपण 5वीचा नवोदयचा पेपर या ठिकाणी पाहणार आहोत. पेपर नंबर 66 याचं सोल्युशन आपण घेत आहोत. हा पेपर तुम्ही सबमिट केला असेल. आता सबमिट केल्यानंतर आपल्याला हे सर्वांचे मार्क देखील पाहता येतात, तर आपण त्यामध्ये आज वेळ घालवत नाहीये. आपल्याला आजचा पेपरचा टॉपर कोण आहे, सर्वात जास्त कोणाला मार्क पडलेले आहेत हे देखील आपल्याला बघून इथे आपल्याला सांगता येतं. किती मुलांनी सोडवला, त्याच्यामध्ये टॉपर कोण आहे, किती मार्क पडलेले आहेत, या सर्व डिटेल्स आपल्याला प्राप्त होतात. आज आपला पहिला दिवस आहे. आपण नवोदयचा पेपर नंबर 66 सोल्युशन सुरू करत आहोत. पहा, बुद्धिमत्तेचा पेपर आता या ठिकाणी 80 मार्काचा प्रश्न असतो. 80 प्रश्नाचा पेपर असतो. प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क असतो आणि या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क. पण आपल्याला गुगल फॉर्म मध्ये तयार करताना 1 मार्क किंवा 2 मार्क, काही पेपर 1 मार्काने तयार केलेत, काही पेपर 2 मार्काने तयार केलेत. 80 प्रश्नाचा आहे, 2 मार्काला म्हणतात 160 होतात. आता हा पेपर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनला मी लावलेला आहे. चित्र व्यवस्थित क्लिअर दिसत आहे का? आवाज क्लिअर येतो आहे का तुम्हाला? ओके. आता या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्न सोडवणार आहे, प्रत्येक प्रश्न समजून घेणार आहोत. ओके. यामध्ये पहिला प्रश्न आहे 1 ते 4 मध्ये आकृत्या ABCD दिलेल्या आहेत. त्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तर बाबतीत समान आहे. निराळी आकृती ओळखायची. मी 3 आकृत्या सारख्या असतात, चौथी आकृती वेगळी, कोणत्या पद्धतीने आणि का? पाहू पहिला प्रश्न. पहा, या ठिकाणी 4 त्रिकोण दिलेले आहेत आणि या 4 त्रिकोणामधून वेगळा त्रिकोण आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी त्रिकोण पाहिले तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. हा तिन्ही लघुकोण आहे. यामध्ये एक काटकोण आहे, हा काटकोन त्रिकोण, हाही काटकोन त्रिकोण. वेगळा कोणता निघणार आहे? क्रमांक 2 वेगळा निघणार आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न. पुढील प्रश्न या ठिकाणी काही इंग्रजी अक्षर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे KIT, TIK, ITK, IKC. वेगळा निघणार आहे क्रमांक 4. कारण याच्यामध्ये KIT, इथे पण KIT म्हणजे 3 अक्षर समान आहेत, फक्त जागा बदलून दिलेत. आणि चौथ्या पर्यायात KIC दिलेला होता, वेगळा आलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वेगळा. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये 5 गोल आहेत, त्यातून बाण निघालेले. आता बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी एकात 2 गोल आहेत, बाहेर बाण गेलाय. 2 गोल आहेत, बाहेर बाण गेलाय. 2 गोल आहेत, बाहेर बाण गेलाय. या ठिकाणी दोन्ही गोल वेगळे वेगळे आहेत आणि बाण
आतमध्ये जाणार आहे. कोणता वेगळा निघेल? चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हे आपण या ठिकाणी शिकतो आहोत. पहा या ठिकाणी चौरस दिलेला आहे, त्यामध्ये तिरकी रेषा आहे. सर्वत्र चौरस आणि तिरकी रेषा आहे, सगळीकडे आहे, त्याच्यावर काही वेगळं निघत नाही. इथे तुम्हाला दिसत असेल किंवा या वरून खाली गेले, त्या इथे उलट गेले, परंतु ती आकृती फिरवली की आहे तसंच होणार. म्हणजे त्या रेषेवरून आपल्याला इथं वेगळे पण निघू शकत नाही. म्हणजे याच्यात काय अजून आहे तर रेषा दिलेल्या आहे. या ठिकाणी रेष आहे ती कर्णावरती मधल्या, या ठिकाणी रेष आहे बाजूवर, या ठिकाणी रेष आहे बाजूवर, या ठिकाणी रेष आहे बाजूवर. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 1. कर्णावरती रेष दिलेली, ती बाजूवर रेष असायला हवी होती. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ABCD 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. म्हणजे समान याचा अर्थ तंतोतंत जुळणारी आकृती. आता या ठिकाणी पहा, सर्व गोष्टी एका वेळेस पाहायच्या नाहीत. बुद्धिमत्तेचा पेपर सोडवताना अगदी 90% प्रश्न पर्यायकट पद्धतीनं सोडवायचे. पहा या ठिकाणी पहा, पहिल्यांदा या ठिकाणी गोल आहे, अधिकचं चिन्ह आहे, गोल आहे, अधिकचं चिन्ह सर्वत्रच आहे, चौरस सर्वत्रच आहे. या ठिकाणी हे 2 गोल लक्ष द्या. वरच्या बाजूला 2 गोल, इथं आहे का 2 इकडं? हा पर्याय कट झाला. इथे आहे 2 इकडं, इथं आहे 2 इकडं, पर्याय कट झाला. इथं आहे का वरती 2 इकडं? आता काही वेळा ही आकृती फिरवून दिलेली असू शकते, पण कधी? जेव्हा 3 पर्याय कट झाले. आता या ठिकाणी आपण पहिला पर्याय कट झाला, दुसरा पर्याय तंतोतंत पाहतोय म्हणजे ती फिरवून दिलेली नाही. पण क्वचित प्रसंगी येऊ शकते, हे देखील आपल्याला काही प्रश्नामध्ये येईल. तर या ठिकाणी तंतोतंत म्हणलं पहिल्या उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढे तर 6वा प्रश्न, तंतोतंत आकृती पाहतोय आपण. या ठिकाणी गोल आहे, गोलाचे 6 भाग केले, त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत. सर्वत्र 3, इथे 3 रंगवले, तिथे 3 आहेत, इथे 3 आहेत, तिथे 3 आहेत. मग आता रंगवलेले भाग कोणते आहेत याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता रंगवलेला भाग पहा, रंगवलेला भाग जर सरळ उभी रेष पाहिली तर त्याच्या उजव्या बाजूचा रंगवलेला आहे. सरळ रेषेच्या खालच्या बाजूचा उजव्या बाजूचा, म्हणजे जर उभ्या रेषेच्या पाहिलं तर उजव्या बाजूचा वरचा आणि उजव्या बाजूला खालचा दोन्ही रंगवलेलं पाहिजे. मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सरळ रेष आहे का? इथे नाही. त्यामुळे इथं आपल्याला तसं फिरवून नाही चालणार. आपल्याला तंतोतंत म्हणजे जशीच्या तशी असायला हवी. क्वचित प्रसंगी येतो असे प्रश्न आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, उभी रेष आहे, वरचा आहे उजव्या बाजूचा रंगवलेला, खालचाही उजव्या बाजूचा रंगवलेला, हे चालू शकेल. या ठिकाणी पहा, उभी रेष आहे, उजव्या बाजूचा नाही, हा चालणार नाही. इथे उजव्या बाजूचा नाही, इथे चालणार नाही. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. व्यवस्थित आपल्याला समजतंय का? काय अडचण असेल विचारायचं. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न, या ठिकाणी तंतोतंत आहे, आपल्याला एक अधिकचं चिन्ह आहे आणि बाण आहे, 4 बाण बाहेर जाणार आहे. म्हणजे आपल्याला अधिकचं चिन्ह सर्वत्रच आहे आणि 4 बाण कसे? बाणांची टोके बाहेर जाणारी आहेत. या ठिकाणी पहा, 3 टोकं दिसतात. इथे काय दिसतं? बाणाच्या मागील भाग दिसतो. चालेल का? इथे पहा, इथे वेगळा दिसतोय. इथे चालेल का? इथे बाणाचा मागील भाग, झाडी चालणार नाही. इथे 4ही टोक आहे, म्हणजे हात चालणार आहे. इथे 2 टोक आहे, 2 मागचा भाग. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न, उत्तर देत चला, माझ्याशी बोलत चला. आपण इथं नुसतं बसायला बघायला आलेलो नाहीये, आपण त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. चला पुढे. आता इथं पंचकोन आहे, पंचकोनामध्ये रेषा, सगळीकडे पंचकोन सेम आहे का? पहा, पंचकोन सेम आहे. आता बघायचं रेषा, रेषांवरती आहे. पहिली रेष पहा, यावरती पॅरलल जी रेषा आहे आडवी, इथून आलेली समोरच्या याच्यामध्ये आलेल्या अशा 2, म्हणजे व्ही आकार होतो. या ठिकाणी व्ही आकार आहे का? इथे 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 इथे
सर्वत्र वी जुळला. आता दुसरं पाहायचं व या ठिकाणच्या याच्यातून त्यातले दोन आकार निघलेले म्हणजे ए सारखा आकार होतोय. याच्यात या कोपऱ्यातून दोन ए सारखा होतोय. इथे होतोय. इथे होतो का पर्याय कट? इथे होतो का? फक्त आपण इथे एवढाच पर्याय कट केला. आता अजून पुढे या बिंदूतून पाहिलं तर या बिंदूतून दोन निघतात ए सारखा आकार. या बिंदूतून ए सारखा आकार आहे. या बिंदूतून आहे. इथे नाही. इथे नाही. हा कट. आता हे दोन पर्याय कट झाले. जेव्हा दोन पर्याय कट होते तेव्हा प्रश्नाकृती बाजूला ठेवायची आणि या दोन पर्यायामध्ये फरक काय आहे तो शोधायचा. फरक काय आहे? इथे आडवी रेष आहे. इथे आडवी रेष नाही. आपल्याला पाहिजे का नको? इथे आडवी रेष नाही ते आपल्याला नको आहे. इथे दिलेली म्हणजे हा पर्याय कटून उत्तर येणारे पर्याय क्रमांक बारकाईने असं पर्याय कट पद्धत वापरायचं. चला पुढील प्रश्न क्रमांक आहे 9. प्रत्येक 4-4 प्रश्नाचा गट असतो. या ठिकाणी आकृत्यांचा विचार करा. दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचने लुप्त भागात बरोबर म्हणजे या ठिकाणी या भागात कोणता भाग बसेल की ज्याद्वारे प्रश्न आकृती पूर्ण. आता या ठिकाणी हे सर्व आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाशी संलग्न प्रश्न असतात. क्वचित काही प्रश्न असतात की ती पर्याय जुळवल्यानंतर आकृती पूर्ण होते. या ठिकाणी याचं हे पाण्यातलं आरशातलं प्रतिबिंब आहे. याचं हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे. म्हणजे याचं हे काय असणार आहे? पाण्यातलं प्रतिबिंब. याचं हे म्हणजे या ठिकाणी जर आरशातलं बघितलं तर या ठिकाणी रंगवलेला भाग पाहिजे. याचं पाण्यातलं बघितलं इथे रंगवलेला भाग पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजूला रंगवलेला भाग या पद्धतीने इथे पाहिजे. तो या ठिकाणी आहे. इथं आहे का? इथं आहे का? इथं आहे का? उत्तर येणारे पर्याय क्रमांक म्हणजे आरसा आणि पाण्यातलं याचा पात्र प्रचंड सराव नवोदयसाठी करते. पुढील प्रश्न पहा बरं. या ठिकाणी ही आकृती काय आरशातला आहे. याचं पाण्यातलं आहे. पण जर तुम्ही जर असं म्हणलं की हा शिक्का उचलून इथं मारला चालेल का? हा उचलून शिक्का इथं मारला या पद्धतीची आकृती इथे येणार आहे. या पद्धतीचा शिक्का की ज्या ठिकाणी बाण जर पाहिले तर बाण चारही बाहेर जाणारे पाहिजे. इथे चारही बाण बाहेर जाणारे आहेत का? उलट आहे. ते यात आहे का? यात आहे का? इथं आहे का? इथं उलट. बारकाईला पाहिल्यानंतर आपल्याला टॅबवर हे सगळं झूम करून पाहता येतं. तर पर्याय उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे याचा जर भाग केला तर तुम्ही याचं इथे याचं पाण्यातलं होतं. आता या संपूर्ण भागाचं पाहिलं तर इथे पाण्यातलं होतं. म्हणजे याचं इथं पाण्यात किंवा या भागाचं इथे पाहिलं तर आरशात म्हणजे इथे आरशात लावणार किंवा हा गोल आपल्याला पूर्ण करायचा. या ठिकाणी अशा पद्धतीनं हाच आकार पाहिजे. म्हणजे तो पहिल्या उत्तरापर्यंत लगेच पोहोचता येते. पर्याय कट करायची गरज नाही. डायरेक्ट उत्तर बोलता येणारे पर्याय क्रमांक. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आता हा बारकाईनं पाहण्याचा प्रश्न आहे. आपल्या नजरेचा खेळ म्हणतात. नजरेने या गोष्टी करता आल्या. या ठिकाणी चौकोन आहे. या ठिकाणी चौकोन आहे. या ठिकाणी चौकोन. या ठिकाणी चौकोन या कोपऱ्यामध्ये असला किंवा या ठिकाणचा चौकोन पाहिजे. याच्यावर कोणकोणते पर्याय कट होणार आहेत? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी चौकोन दिलेला नाही. आता राहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. फरक काय आहे? या ठिकाणी या रेषेच्या आतील भागाला गोल आहे अर्धगोल. इथं बाहेरील भागाला. मग आपल्याला कुठे असायला हवे? आता या ठिकाणी जर पाहिलं एक गोल आहे रेषेच्या बाहेरील भागात. रेषेच्या बाहेरील भागात. रेषेच्या बाहेरील भागात म्हणजे इथे देखील बाहेरील भागात. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके चला पुढील घ्या. पुढील प्रश्न. पुढील भागामध्ये पहा. प्रश्न आकृती 13 ते 16 मध्ये या ठिकाणी मोकळा भाग दिलेला आहे आणि यामध्ये अशी आकृती शोधून काढा की मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृती जागा देईल म्हणजे मालिका पूर्ण करा.
आपल्याला इथं मालिका पूर्ण करायची असते, याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला असतो. हा जर झेड आकार पाहिला तर त्याचा या ठिकाणी ही आकृती आरशाच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरवली. म्हणजे हा बाण आहे तो फिरवला या पद्धतीने खाली होणार आहे, इथे झाला. हा बाण फिरवला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आडवा फिरून या ठिकाणी झाला. हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला उभा होतो. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने उभा बाण पाहिजे. याच्यावरून पर्याय पहिला आणि चौथा करता येईल. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक काय आहे दुसरा आणि तिसऱ्यामध्ये? या ठिकाणी बाण दिलेला, या ठिकाणी बाण दिलेला नाही. मग आपल्याला दोन्हीकडे बाण असणार चालेल का? उत्तर येणारे पर्याय क्रमांक. नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न क्रमांक 14 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी त्रिकोण, बाण, गोल, चौकोन किंवा आयत म्हणून त्याला. आता या ठिकाणी ही चिन्ह फिरताय. आता सर्व काही एका वेळेस पाहायचं नाही, यातली एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं. त्यातली एक गोष्ट कशा पद्धतीने त्यात बदल होतो हे बदल टिपायचे आपण, हे बदल समजून घ्यायचे. पहा कोणता आकृती कोणत्याही एका घ्या. पुन्हा तर गोलावरती लक्ष केलं. पहिल्या आकृतीत गोल कुठं आहे? उजव्या बाजूला खाली. पहिल्या आकृतीत कुठं आहे गोल? उजव्या बाजूला खाली. दुसऱ्या आकृतीत तो कुठं गेला? डाव्या बाजूला. म्हणजे या ठिकाणाहून या ठिकाणी गेला म्हणजे कुठे कसा फिरला? घड्याळाच्या दिशेने 90. तिसऱ्या आकृतीत हा गोल कुठे गेला? म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये समजून घेतलं तर पहिल्या आकृतीत इथे गोल आहे, दुसऱ्या आकृतीत हा गोल या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीत हा गोल या ठिकाणी गेला, म्हणजे चौथ्या आकृतीत हा गोल या ठिकाणी पाहिजे. याच्यावरून पर्याय कोणकोणते कट होतात? तर सर्वत्र गोल या ठिकाणी सारखा आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या गोष्टीवर आकृतीवरती लक्ष केंद्रित करू. दुसऱ्या आकृती पहिल्यांदा काही वेळा केवळ एका ह्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता, काही वेळा जास्त वेळा आपल्याला जे पाहिजे ते बदल बघण्याऐवजी आपण वेगळं पाहतो. आता बाणाकडे पाहूया. बाण पाहिजे 3 सारखे ते एक वेगळा आहे. आता बाणाकडे पाहू. बाण पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला वर आहे, दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला खाली आहे, तिसऱ्या आकृती डाव्या बाजूला आणि म्हणजे आता हे बाण पहा, हे बाण कुठं चालणार आहे? बाहेर चालणार. इथे बाण बाहेर चालणार, इथे बाण बाहेर चालणार. म्हणजे आता आकृतीत या ठिकाणी येणार आहे बाण, तो कुठे जाणार असणार आहे? बाहेर. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पर्याय 1 मधला बाण आतमध्ये येणार, 2, 3, 4 मधले बाण बाहेर जाणार आहे. म्हणजे हा पर्याय कट झाला. आता या तिघांमध्ये फरक शोधा बरं. काय आहे? त्रिकोण आहे. त्रिकोणावर आपल्याला एक पर्याय कट करता येईल, नंतर आपल्याला आयतावर पर्याय कट करावा. म्हणजे सगळं सर्व पाहावं लागतंय. आता आपण त्रिकोण पाहूया. त्रिकोण पहिल्या आकृतीमध्ये पहा की याचा कोन जो आहे, त्रिकोणाचा कोन जो आहे तो आकृतीच्या बाहेरच्या भागाला कोन. आता इथे मी पहा तो कोन त्रिकोण देखील फिरतोय. त्रिकोण जर पाहिला तर जो त्रिकोण सरळ उभा होता, दुसऱ्या आकृतीमध्ये तो आडवा झाला, तिसऱ्या आकृतीमध्ये उलटा झाला, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये या बाजूला त्याचं कोन असणार आहे. याच्यावरून या बाजूला कोण पाहिजे त्यावरून दुसरा आणि तिसरा चालेल, चौथा पर्याय कट. आता राहिला दुसरा आणि तिसरा, याच्यात फरक काय आहे? आयत पाहणं गरजेचं आहे. आयत पहा, आडवा आयत आहे, पायाची पण जागा बदलते. डाव्या बाजूला खाली आडवा, उजव्या बाजूला वरती गेला उभा झाला, उजव्या बाजूला वरती गेला आडवा झाला. आता उजव्या बाजूला खाली येणार आहे, कसा होणार आहे? उभा होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न क्रमांक 15. या प्रश्नामध्ये पहा पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये काय बदल आहे? ही सगळं एक आपली पुंजुंडी आहे पैशाची किंवा वजन काटा आहे. काय आपण त्याला आपल्या मनातली आपल्या ज्या रोजच्या व्यवहारात पाहतो ती उदाहरणं घ्यायची. इथे ती काय झाली? उलटी झाली. पुन्हा सरळ झाली उलटी होणार आहे. उलटी होणार त्याच्यानं कोणते पर्याय कट होतील? आता राहिला कोणता? 1 आणि 3. काय फरक आहे 1 आणि 3 मध्ये? इथे चौकोन दिलेला आहे, इथे गोल दिलेला आहे, किंवा इथे 3 आहे, इथे 4. मग आता पहा बरं याच्यामध्ये
फुली काहीच नव्हती याच्यामध्ये 2, याच्यात इथे काही नव्हती ती 2 आहे, मग इथं 3 आहे, म्हणजे इथं किती असणार आहे? नक्की 3 असणार नाही. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3 येणार. किंवा इथला जरी पाहिला या ठिकाणी हे बारकाईनं दिसत नाही आपल्याला. चला पुढील प्रश्न घ्या. तर पहा, प्रत्येक याच्यामध्ये एक एक आकृती वाढते. या आकृतीमध्ये गोल एक आहे. आता हा गोल वरती सरकला, खाली काय आलं? खाली आली. पुन्हा वरती सरकलं, याच्यात काय आलं? पुन्हा गोल. म्हणजे पुन्हा सरकलं, पुन्हा काय येणार खाली? जे पहिल्यामध्ये गोल होता, दुसऱ्या त्याखाली x आला, तिसऱ्या त्याखाली गोल आला, चौथ्यात याच्या खाली त्याच्यावर पहा पर्याय क्रमांक 3 गोल x गोल h पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट पुढील घ्या प्रश्न. पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न 17 ते 20 मध्ये 17 ते 20 याच्यामध्ये प्रश्न आहे 2 आकृत्यांचा गट आहे. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसंच नातं तिसऱ्या ते चौथ्या असायला हवं. पहिल्यातल्या दुसऱ्यामध्ये झालंय की या ठिकाणी भाग रंगवलेला आहे, या ठिकाणी कोर आहे. आता काय झालं, या ठिकाणी रंगवला होता तो सगळा कोरा नाही झाला, याच्या समोरचा कोरा आहे. याच्या या ठिकाणी जो रंगवलेला होता, एक भाग रंगवलेला, 3 भाग रंगवलेला, एक भाग रंगवलेला, 3 भाग रंगवलेली पाहिजे. त्याच्यावर पहिल्या हा पर्याय चौथा पर्याय करतो. आता राहिला दुसरा आणि तिसरा. फरक काय याच्यामध्ये? कोरा भागची जागा. आता पहा, ज्या ठिकाणी रंगवलेला भाग होता त्याच्या समोरचा क्रॉस मध्ये कोरा ठेवला, ज्या ठिकाणचा रंगवलेला त्याच्या क्रॉस मध्ये हा कोरा ठेवायला पाहिजे. त्यामुळे उत्तर खबर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न 18वा प्रश्न घ्या. 18व्या प्रश्नामध्ये या पद्धतीनं पहिल्या आकृतीला दुसऱ्याशी संबंध दिलेला आहे. वर्तुळाच्या मध्ये वर्तुळ आहे, म्हणजे काय बदल त्यात काय झालं नाही. चौकोन खाली त्रिकोण, हा चौकोन होता, या चौकोनामध्ये त्रिकोण गेला. म्हणजे वरची आकृती खाली येते, खालची आकृती त्याच्यात आतमध्ये जाते. तसं त्रिकोणाला त्रिकोण राहणार आहे, त्यामुळे त्रिकोणाला त्रिकोण राहणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4. आता हा खालचा गोल आहे तो काय होणार आहे? चौकोनात जाणार, आतमध्ये जाणार, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजताय का? काय अडचण असेल तर तुम्ही सांगत चला, बोलत चला. पुढील प्रश्न. तर पुढील प्रश्न पहा, या ठिकाणी वाटी आहे. गोल पहा, खाली गोल, खाली गोल, खाली गोल, कुठं पाहिजे? खाली. त्याच्यावर पहिल्या पर्याय कट होते. आता दुसरा बदल काय झाला? पायी वाटी उलटी आहे, ती कशी झाली? इथे कशी उलटी आहे, ती कशी होणार आहे? पर्याय 3. अरे किती सोपं आहे पहा. विचार एका गोष्टीवर लक्ष द्यायचं. आपल्या घरामध्ये मम्मी भात शिजवते, भात शिजवल्यानंतर भात शिजला आहे की नाही संपूर्ण हात घालून असा हे करून बघते का? काय करते? चमच्याने 2 शीत घेते, तापून पाहिजे. म्हणजे सर्व बघायचं नाही, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. सूक्ष्म नजर ही महत्वाची. तुमच्या नवोदयाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नजर सूक्ष्म असली पाहिजे. बारकाईने एका गोष्टी विचार करायचा, सर्व गोष्टी एका वेळेस पाहायच्या नाही. मोगम फक्त वस्तू पाहिजे. चला पुढील प्रश्न. 5 चौकोन आहे, याच्यामध्ये काय झाले? 2 रेषा वाढले, किंवा 2 रेषा वाढले तर कोपरे जोडले. कोपरे जोडले म्हणजे कर्ण काढलेले. कर्ण कशाला म्हणतात? की त्याचे बाकीचे बिंदू जोडून तयार केलेले आकृती. मी या ठिकाणी पंचकोन आहे. आता याच्यामध्ये पहिल्या व 2च केवळ म्हणलं तर याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 रेषा आहेत, याच्यामध्ये 3 रेषा आहेत, याच्यामध्ये 5 रेषा आहेत. आता या ठिकाणी विचार करायला लावणार आहे. केवळ 2 रेषा म्हणलं तर मग पर्याय हाही जुळेल, हाही जुळेल. पण या ठिकाणी याला दुसरा याच्यामधून कर्ण जुळवायचं म्हणलं, हे शेजारचे लगतचे कोण झाले, म्हणजे कर्ण जोडायला म्हणलं पुढचा एकच राहिला. आता याच्यामधनं या ठिकाणी जोडू शकतो, या ठिकाणी जोडू शकतो. म्हणजे प्रत्येक बिंदूतून किती टिपका आहे? इकडे उघडला, हा टिपका इथेच येणार आहे, तर कोणता येणार आहे पर्याय? पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आरशाचं खूप सोपं असतं.
वरचा भाग वरच राहतो. पण वरचा अधिकचं चिन्ह वरतीच राहणार आहे. त्यामुळे पहिला दुसरा राहिला दुसरा, इथे तिसरा आणि चौथा. आता याच्यात फरक काय हो? भागलेचं खाली आहे, खाली इथं काय बदलले? इथं अधिकचं चिन्ह आणि गुणिलेचं चिन्ह याच्या जागा पाहिजे. आता इथे पहा बरं, हे अधिकचं चिन्ह हा बघा असा उलटा केला. अधिकचं चिन्ह कुठे येणार? या ठिकाणी. जे जवळ आहे ते इथं जवळच येणार आहे. हा लांब आहे, गुणिले चिन्ह इकडं लांब गुणिले चिन्ह झालं. म्हणजे इथं अधिकचं इथं अधिकचं चिन्ह पाहिजे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. 27 घोषक. पुढील प्रश्न 27. एक्स गोल बरोबर सी. आता सी वर सर्व पाहू नका. हा सी आहे, याचा अर्षातलं या पद्धतीनं सी पाहिजे. कुठल्या कृतीमध्ये आहे? याच्यामध्ये नाही. हा पर्याय करतोय. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे 2, 3, 4 मध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं सी पाहिजे होतं तशा पद्धतीनं आहे. आता 2, 3, 4 मध्ये फरक काय हो? 2, 3, 4 मधला फरक काय? सर्व दोघांमध्ये तरी फरक येईल असं मध्ये या गोलामध्ये इथं रेषा आहे, इथे नाहीये. इथे तिरक्या रेषा आहे. म्हणजे इथं आडवी आहे, इथं नाहीये, तर इथं तिरक्या आहे. मग आपल्या इथं गोलामधल्या रेषा कशा येतो? जाळीसारख्या अशा तिरक्या आहे. या पद्धतीच्या तिरक्या असणाऱ्या रेषा आरशामध्ये बघितल्या तर या पद्धतीनं होतील. त्यामुळे आडव्या चालणार नाही, मोकळ्या चालणार नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. पहा, प्रश्नपत्रिका देताना शफल करून दिली. पर्याय पार्टी ABC. ABCD नाही असं नाही. म्हणजे या ठिकाणी आम्ही इथं क्लासमध्ये ABCD हा वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. प्रश्न सारखा असेल तर पर्याय वेगळ्या पद्धतीने. चला पुढे प्रश्न पहा. INK. आता INK सर्वत्र आहे, इथं काय वेगळं आलेलं. आता इथं पटकन पाहायचं काय? केचं. या केचं आरशातलं प्रतिबिंब. म्हणजे हा के या ठिकाणी अशा पद्धतीने, म्हणजे के या ठिकाणी उभी रेषे आणि इकडे त्याला के. या पद्धतीचा के इथेच पाहिजे. इथे आहे का? नाही. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. हे पहिला पर्याय कट आहे. आता दुसरा काय फरक आहे? इथे आय शेवटला दिला. आता इथे आय शेवटला आय शेवटलाच पाहिजे. इथे आहे, इथे आय मध्ये आला म्हणजे हाय पर्याय कट. आता याला दुसरा आणि तिसरा फरक आहे हो एन. या ठिकाणी पहा आणि हा एन पहा. जेव्हा एनचं या अक्षराचं प्रतिबिंब होईल तेव्हा काय होईल? याचा हा एन या ठिकाणावर असा वर जाईल, मग खाली. म्हणजे तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 बी या ठिकाणी आहे रंगवलेला आहे. बरोबर आहे. चला पुढील प्रश्न घ्या. 28 झाला. 29वा प्रश्न घ्या. 29वा प्रश्न. 29 ते 32 बोकं पाडलेली आहेत. हे देखील आरसा आणि पाण्याच्या प्रतिबिंबाशी निगडीत असतात. त्या ठिकाणी बारकाईने पाहायचं. खालून वर गडी घातलेली, इकडून इकडे गडी घातलेली आणि या ठिकाणी 2 चौकोन कापलेले. आता जेव्हा चौकोन या ठिकाणी गडी घातली मग चौकोन जेव्हा ही गडी उघडेल तेव्हा इथे 2 आहेत, इथे 2. एका रेषेमध्ये किती येणार आहे? 4 येणार. याच्यावरच पर्याय कट करावं. इथे आहे का? इथं आले का 4? हा पर्याय कट होईल. इथे आले का 4? इथे पर्याय कट होईल. इथे 4 आहे, इथे 4 आहे. आता आपण इथे पहिला आणि चौथा पर्याय करते. आता या ठिकाणी आली ही आकृती इकडे उघडली तर काय होणार आहे? या ठिकाणी आरशातले येणार आहे. ही आकृती अशी जर उघडली तर या पद्धतीने येणार. इथे आहे का तसे? नाहीतर पर्याय 3 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न पर्याय क्रमांक प्रश्न 30वा. या ठिकाणी खालून वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, इकडून गडी घातल्यानंतर या ठिकाणी चौकोनी दात्र्यासारखं कापले. जेव्हा हे उघडेल तेव्हा इथं काय होणार आहे? याचं इकडे होणार आहे. म्हणजे या ठिकाणी दात्र्यासारखा आकार होणार आहे. हे असे चौकोन तयार होणार आहे. म्हणजे असं चौकोन 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 असे चौकोन तयार होतील. म्हणजे जाळी आणि या पद्धतीची चौकोनी जाळी तयार होणार. आता ही जाळी तयार झाल्यानंतर ही जाळी आपण जेव्हा खाली उघडू तेव्हा याचं इथे आरशातलं पाण्यातलं इकडे जेव्हा उघडेल तेव्हा इथे अशा पद्धतीने जी या ठिकाणी आहे ही जाळी इथे याचं खाली उघडलं पाण्यात नाही, याचं खाली उघडलं पाण्यात नाही. हे फक्त पर्याय क्रमांक
1 मध्ये जुळत आहे. चला पुढील प्रश्न काय 31वा प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्न पहा या ठिकाणी घडी वरून खाली घातलेली, नंतर इकडून इकडे घडी घातलेली आणि या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोन कापलेला. आता जेव्हा हा आकार मी इकडे उघडेल तर या ठिकाणी तो या पद्धतीने इथे येणार या ठिकाणी. ओके, म्हणजे हा आकार प्रश्न आकृतीमध्ये आहे, तो उत्तर आकृतीमध्ये असायलाच पाहिजे. हा जागा बदलणार आहे का? उघडला तर या ठिकाणी कापलेला या ठिकाणीच पाहिजे ना. तो इथं आहे, इथं आहे का? हे मध्यभागी आपण पाहतोय, मध्यभागी आहे का इथं? कुठे गेला? पर्याय पण गेला, पर्याय पण कट झाला. प्रश्न आपण ते दाखवलेलं गायब केलं, आम्ही पर्याय पण गायब करतो. हा पर्याय कट इथे आहे, इथे आहे का? नाही, पर्याय कट राहिले कोणता? फरक आहे. इथं त्रिकोणाची जागा आणि इथं त्रिकोणाची जागा. प्रश्न आपण कुठं आहे हो त्रिकोण? आपल्याला कुठं पाहिजे त्रिकोण? कुठलाही पर्याय? ओके, म्हणजे आपण उघडूनही पाहत बसवावं लागलं नाही, केवळ प्रश्न आकृती बघितली त्याच्यामध्ये तर सापडत नाही म्हणून कर. पहा पुढील प्रश्न या ठिकाणी इकडून गडी घातली, इकडून गडी घातली, या ठिकाणी कापले. आता हे कुठं बाजू कापलेलं आहे? बाजूवर, कोपऱ्यावर कापलेलं. हे जेव्हा उघडेल इथं कोपऱ्यावरती कापलेलं, म्हणजे मध्यभागी इथे बाजू कापलेलं. इकडे उघडेल इथं कापलेलं, हे इकडे उघडलं इथे कापलेलं. म्हणजे सगळं कुठं कापलेलं असतं? संपूर्ण बाजू कापलेला. इथं बाजू कापली का? आहे झालंय बाजू कापलेली. इथं बाजू कापलेली का? ही जी दाखवलेली ती इथं आहे का? कुठं गेली? इथं आहे का? इथे. याच्यामध्ये जशीच्या तशी प्रश्न आकृती फक्त याच्यात दिसते, याच्यात दिसत नाही, याच्यात दिसत नाही, याच्यात दिसत. ज्या जागी कापलेला आहे इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, म्हणून पर्याय. अच्छा, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. याच्यामध्ये 33 ते 36 याच्यामध्ये दिलेलं आहे तुकडे आणि तुकडे जोडून आकृती पूर्ण करा. तुकडे मोजा, तुकडे आकार पहा, प्रत्येक आकाराकडे लक्ष द्या. आयत 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 आणि हे 2 तुकडे आयताचे. 1 2 3 मोठे, बारके 2 तुकडे. आता यातले आयताचे बघा बरं, हे बारके तुकडे दिसतात का? आपल्याला पाहिजे का असं? 3 तुकडे आणि बारके 2 आहेत. 2 तुकडे आणि हे बारके 2 आहेत. चालेल का? काय करायचं? याच्यामध्ये तिरका कापलेला चालेल का? पर्याय क्रमांक काय करायचं सोपं. चला पुढे पुढचा 34वा प्रश्न. यातले तुकडे पहा, 2 आयत आहेत, 2 त्रिकोण. पहा म्हणजे प्रश्नाकृती उत्तराकृती लहान मोठी होऊ शकेल, पण आपल्याला हे 2 त्रिकोण पाहिजे आणि हे दोन्ही सारख्या मापाचे. आता हे 2 त्रिकोण आहेत, हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत का? हे 2 त्रिकोण आहेत, हे सारख्या मापाचे आहेत. हे 2 त्रिकोणच याच्यामध्ये, हे 2 इकडे आहेत आणि मध्ये हे पंचकोन दिले. आपल्याला काय पाहिजे? आहेत पाहिजे. आहेत का? नाही. इथे आहेत, हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत का? उत्तर कोणतं येणार आहे? चला पुढील प्रश्न घ्या. 35 35 चौकोन. हा जोडून टाका. आहे का? आता या ठिकाणी पहा चौकोन आणि त्याकडून त्रिकोण कापलेला. चौकोन त्या समोर त्रिकोण आहे का? असू शकते. नाही, शेजारी शेजारी दिले चालणार? शेजारी एका ठिकाणी चौकोन त्या समोर त्रिकोण आहे का? नाही. इथे चौकोन, इथे त्रिकोण, इथे त्रिकोण आहे. चालेल का? इथे चौकोन, इथे त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पुढील प्रश्न घ्या. 36वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. या ठिकाणी पहा चौकोन आहे, 3 त्रिकोण आहे. चौकोन आणि 3 त्रिकोण पाहिजे. आता या ठिकाणी
तीन त्रिकोण आहेत, चौकोन आहे. तीन त्रिकोण आहेत, चौकोन आहे. यात चारीच्या चारी त्रिकोण आहेत, यात चौकोन नाही. हा पर्याय कटू. त्यात ही चारीच्या चारी त्रिकोण आहेत, चौकोन नाही. हाही पर्याय कटू. राहिला पहिला आणि दुसरा. आता याच्यामध्ये बारकाईनं पाहायचं आपल्याला. या चौकोनाचा आकार पहा, या चौकोनाचा आकार पहा. जुळेल का हा आकार? होईल कोणत्या पर्यायामध्ये? ओके. पुढील प्रश्नाकडे. पुढील 37 ते 40 वेगळा प्रश्न असणार आहे. लपलेली आकृती शोधा. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असतो शेवटच्या याच्यामध्ये 4 त्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे. ही आकृती कोणत्या याच्यामध्ये लपलेली? आपल्याला पाहायचं या कोपऱ्यामधून तिरकी रेष आली आणि मग या ठिकाणी काटकोन झाले. या कोपऱ्यामध्ये तिरकी रेष काटकोन आहे का? नाही. काटकोनी पाहिजे. या कोपऱ्यामध्ये तिरकी रेष हा या ठिकाणी आणि या ठिकाणी काटकोन जुळतो का पहा? हे आपल्याला बारकाईने बघायचं. या ठिकाणी तिरकी रेष काटकोन आहे का? इथं इथं म्हणा किंवा इथं म्हणा कुठेही या तिरक्या रेषेवर काटकोन होत नाही. या ठिकाणी होतो का? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. या ठिकाणी ए सारखा आकार आहे पण या ठिकाणी कर्व आहे. ए सारखा आकार आणि हा सरळ रेष नाहीये, कर्व आकार आहे. या ठिकाणी पहा ए सारखा आपण असा म्हणू पण ही सरळ रेषा दिसत आहे. या ठिकाणी पहा ए सारखा आकार, पहा ए सारखा आकार आहे. कर्व रेषा म्हणू आपण किंवा हे म्हणू किंवा आडवी रेष म्हणून देखील शकतो आपण. ए सारखा आकार. या ठिकाणचा आकार पहा किती मोठा आहे तो. या ठिकाणी आहे का पहा? या ठिकाणी आहे का? तो या ठिकाणी दिला. या ठिकाणी आता या ठिकाणी ए सारखा आकार आहे त्याच्यामध्ये आता इथं पाहिजे तर खाली गेलेला आहे तर इथे जुळत नाही. या ठिकाणी बघितला तर या ठिकाणचा हा कोण लहान आकार. या ठिकाणी दिलेली आकृती पण ती कशी दिलेली? सरळ दिलेली म्हणजे उलटाही प्रश्न असतो. चला पुढील प्रश्न घ्या. 39 आणि 40 या ठिकाणी जो आकार आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. उभ्या रेषा आडव्या रेषाचं पाहिजे आपल्याला. इथं उभ्या रेषा आहेत पण त्याला आडवी रेष कुठेच म्हणजे मध्ये जी आडवी रेष पाहिजे मध्ये कुठे आडवी रेष नाही. आता या ठिकाणी आडवी रेष दिसते पण याला उभी रेषा आहे का कुठे? या ठिकाणी बघा उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे. या ठिकाणी आहे, या ठिकाणी एक मिळू शकतं. या ठिकाणी उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे. आता बघायचे अंतर. या ठिकाणी उभी रेष आडवी रेष इथं अंतर पहा, हे अंतर पहा आणि हे अंतर पहा. कुठं आपल्याला पाहिजे पहा इथे अंतर. हे अंतर इथं कमी आहे त्यामुळे उत्तर हे चुकणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. चला पुढील शेवटचा बुद्धिमत्तेमधला 40वा प्रश्न. बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी हा आकार उभी रेष तिरकी रेष उभी रेष आणि पुन्हा इथं तिरक्या रेषा पण आहे. पण हा यन सारखा आकार आहे तो पाहूया आपण. या ठिकाणी यन सारखा आकार फिरवून होतो, सरळ होत नाही. अगोदर सेम टू सेम पाहायचा. सेम टू सेम नसेल तर मग फिरवून. अगोदर सेम टू सेम यन सारखा आकार आहे. यन सारखा आकार इथं जसा यन पाहिजे वरून खाली आहे, वरून खाली आहे. वरून खाली इथं जुळतो का? नाही. म्हणजे ह्या दोघांमध्ये मग आता याच्यामध्ये तिरक्या रेषा पण पाहूया. वरून खाली तिरकी रेष, वरून खाली तिरकी रेष, वरून खाली. आता इथे तिरकी रेष आहे, इथे तिरकी रेष आहे. तर उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता इथे पाहिलं तुम्ही इथं तिरकी रेष पण इथं अशी तिरकी रेष पाहिजे ती इथं नाही. तर मग हा पर्याय करतो तर याच्यामध्ये तिरक्या रेषा नाही आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तर आता गणितामध्ये पाहूया आपण. आता गणितामध्ये वरती तुम्हाला प्रश्न दिसेल, खाली आपण त्याचं सोल्युशन घेऊ. पहा सर्वांना व्यवस्थित
वरचा प्रश्न अनुभव दिसेल. पण तुमच्याकडे तुमच्या टॅबवर तुमच्या याच्यावरती तो प्रश्न होता. पण एका रकमेचे दर शेकडा 5% सरळ व्याजाने 1200 रुपये रक्कम किती वर्षात 1800 रुपये बनेल. 1200 रक्कम 1800 बनणार आहे म्हणजे काय होणार आहे होते तर 1200 चे 1800 या ठिकाणी 1200 चे 1800 रुपये होणार. ही काय आहे 1800 रुपये रास आहे. मग आपल्याला कुठे राशीचं सूत्र नाही, आपल्याला मुद्दल व्याज काढता येईल. मग आपल्याला इथं 1800 रुपये रास दिलेली आहे. या 1800 रुपयामधून आपल्याला 1200 रुपये वजा केली जी मुद्दल तर हे येणारे 600 रुपये काय येणार आहे व्याज येणार. हे 600 रुपये व्याज येणार. हा प्रश्न क्रमांक किती होता 41. आता 600 रुपये. आता व्याजाचं काय सूत्र आहे. आता आपल्याला मुख्य सूत्र आहे व्याज बरोबर मदक भागिले 100 या सूत्रामध्ये. आता आपल्याला इथे व्याज दिले आपल्याला काढायचे काय कालावधी. मूळचे सूत्र आहे व्याज बरोबर मदक भागिले 100. मग हे लिहून तुम्ही जर बदल करत असला त्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट आपल्याला जे विचारले तेवढंच. आपल्याला काय विचारलेलं आहे कालावधी विचारला. क बरोबर काय सूत्र होणार आहे व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सूत्र हे वापरलं पाहिजे कालावधी बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. हे डायरेक्ट सूत्र हुशार मुलगा हे लिहित बसत नाही, तो डायरेक्ट वापरतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग इथं व्याज आहे 600 रुपये गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे मुद्दल किती आहे 1200 रुपये आणि दर किती आहे 500. म्हणजे 600 गुणिले 100 भागिले 1200 गुणिले 5. या ठिकाणी 2 शून्याला 2 शून्य घालवून टाकूया. 12 एके 12 12 पंचे 60 वरच्या 0 0 हे 5 एके 5 5 10 50. उत्तर किती येणार आहे 10 वर्ष. म्हणजे कालावधी किती लागणार आहे 10 वर्ष लागणार आहे. चला पुढील प्रश्न आपले वळूया. पुढील प्रश्न आहे 640 चे मूळ अवयव. आपल्याला इथं पर्याय महत्वाचे नाही, आपल्याला हे गणित सोडवावं लागतं. मी बुद्धिमत्तेमध्ये काय सांगितलं बुद्धिमत्तेमध्ये मी फळ्यावरती काय कच्चं काम केलं का नाही. संपूर्ण पर्याय कट पद्धत वापरतो. पण गणिताला पर्याय कट वापरायची नाही. प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि सोडवायचा. ओके तर प्रश्न आहे 640 चे मूळ अवयव. मूळ अवयव कसे करतो की मूळ संख्येने त्याला भागायचं. 640 याचे मूळ अवयव जोपर्यंत मूळ संख्येने भाग जातो तोपर्यंत घालवायचा. पहिल्यांदा सर्वात लहान मूळ संख्या 2 ने जातो जोपर्यंत तोपर्यंत 2 ने घालवा. 2 ने घालवा 2 त्रिक 6 2 दुने 4 2 0 0. पुन्हा 2 ने जातो 2 एके 2 तीन आता 2 गेले 1 राहिले 1 2 घेतले 12 2 स 12 0 0. पुन्हा 2 ने जातो 2 8 16 वरचे 0 0. पुन्हा 2 ने जातो 2 चौक 8 0 0. पुन्हा 2 ने जातो 2 दुने 4 0 0. पुन्हा 2 ने जातो 2 10 20. पुन्हा 2 ने जातो 2 पंचे 10 आणि पुन्हा 5 एके 5. मूळ अवयव काय येणार आहे 2 गुणिले 2 किती वेळा 1 2 3 4 5 6 7 वेळा 2 2 3 4 5 6 7 वेळा 2 गुणिले 5. आता इथं हुशार मुलगा असेल तर तो पर्याय कट पद्धत वापरेल. याचा गुणाकार करून बघेल. आपल्याला किती गुणाकार आला पाहिजे 640. या 2 गुण या चढत्या क्रमाने सगळ्या मूळ आहेत का पर्याय कट पद्धत वापरताना या सगळ्या मूळ संख्या पाहिजे. आता इथं पर्याय जर पाहिले पहिला काय पर्याय पहिला पर्याय किती वेळा 2 आहे त्याचा गुणाकार करून पहा. सगळ्या मूळ संख्या 5 वेळा आपल्याला किती वेळा त्याचा गुणाकार करून पहा 640 येतो का. पाडे सोपे त्याचा गुणाकार करून पहा येतो का 640 नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा गुणाकार सगळ्या मूळ संख्या आहेत का
आहे. गुणाकार करून बघा 640 येतो का? तिसरा पर्याय पहा. चौथा पर्याय सगळ्या मूळ संख्या आहेत, गुणाकार केला 640 येतो. हे पण लक्षात आलं पाहिजे. चला पुढील प्रश्न हा झाला 42. 43वा प्रश्न. 43वा प्रश्न काय आहे पहा. जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि सी 150 पेक्षा 5% जास्त असेल तर बी आहे. म्हणजे ए बी आणि सी असं दोन संख्याचं या ठिकाणी प्रमाण दिलं आहे. आता बी ही संख्या काय म्हणजे 150 पेक्षा 5% जास्त. 150 चे 5% चे म्हणलं की गुणिले टक्के म्हणलं की छेद 100 असतो. 150 गुणिले 5 छेद 100. आता इथं तुम्हाला हे दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे. पहा या ठिकाणी 10% म्हणलं का नाही की त्याला 1 शून्य घालायचं. 150 च्या 10% म्हणलं किती येणार आहे? 15. 5% म्हणल्यावरती 15च्या निम्मे 10% निम्मे 5%. 150 चे 10% म्हणलं की 15. 5% म्हणल्यावर किती येणार? 15च्या निम्मे 7.5. मी हे ज्याला जमतं ना त्याला म्हणायचं गणित. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे गोष्टी प्रत्येक गोष्टीचा 1% 10% पटकन काढता आला पाहिजे. मग मधल्यातले टक्केवारी काढायला येते. जे 10% 1% लगेच सर्वांना 100% कळलाच पाहिजे. आता इथं 5%. आता पहा 10% म्हटलं की 15 येतं, मग 5% म्हटलं की 7.5 येतं. आता कळत नाही तो सोडवेल. सोडवायचं म्हटलं तर काय खूप मोठा अडचणीचं आहे नाही. आता बघा इथं छेद काय नाही म्हणजे 1 असतो. आता 1 शून्याने 1 शून्य गेला. या 5 ने भाग लावला. 5 1 5 5 2 10. आता या 2 ने 1 लावला. 2 7 14. 15 तर 14 गेले 1 राहिला. 1 वरून मानाचा शून्य घेतला दशम चिन्ह 10 झाले 2 म्हणजे किती येणार आहे? 6.5. म्हणजे 150 पेक्षा 5% जास्त म्हणजे काय होणार? 150 अधिक 6.5. 150 म्हणजे 150 दशम चिन्ह 0. 7.5 म्हणजे 7 दशम चिन्ह 5. म्हणजे 150 अधिक 7.5 जी संख्या होणार आहे 157.5. म्हणजे बी पेक्षा आपल्याला काय म्हणलंय? सी 150 पेक्षा 5% जास्त म्हणजे सी ची किंमत आली 157.5. आता बी काय म्हणलंय त्यांनी? बी ही संख्या सी पेक्षा 10% कमी आहे. मग 157.5 चे 10%. आता तुम्हाला इथं सांगितलं 150 चे 10% 1 घालवलं. आता 157.5 चे 10% अजून इथे 1 पॉईंट इकडे घ्यायचं म्हणजे किती येणार आहे? जसं इथे राहिलं 10% म्हणलं की 1 शून्य 1 घर इकडे सरकायचं. इथे 157.5 चा 10% म्हणलं की अजून 1 सरकायचं म्हणजे इथे काय येणार आहे? काय येणार आहे? 15.7. नसेल कळत तर याचं 10% काढूया आपण. 157.5 चे 10% म्हणजे 10 छेद 100. ते गणित पटपट लिहून घ्यायचं बरं का. आता इथं छेद काही नाही. आता हे दशांश चिन्ह पहिल्यांदा काढून जाऊ आपण. काय त्याच्यामध्ये की दशांश चिन्ह आपला गोंधळ करतात. दशांश चिन्ह पहिल्यांदा काढून टाका. इथलं 1 घर दशांश चिन्ह 1 घर पुढे सरकवलं म्हणजे 10 ने गुणलं. वरती अंशाला 10 ने गुणलं छेदालाही 10 ने गुणा. इथं मांडा किंवा इथं मांडा. इथे मांडू कुठे इथं मांडलं असतं तरी चाललं असतं. 1 शून्य वाढवलं असतं. आता आपल्याला इथं दशांश चिन्ह निघून गेलेलं. आता आपल्याला हे गणित सोडवायचं. इकडे एका शून्याने 1 शून्य घालून टाकला. 10 1 10 10 1 10. आता हे 2 शून्य आहे म्हणजे 1575 छेद 100 आहे. जेवढे शून्य आहे तेवढे दशांश चिन्ह इकडे सरकतात भागाकार केल्यानंतर. जिथं 100 ने भागलं तर उत्तर काय येणार? 2 घर इथे सरकेल म्हणजे उत्तर येणार आहे 15.75. हे 157 चे 10% झाले आणि 157 पेक्षा 10% कमी आहे. म्हणून 157.5 मधनं 15.75 काय करायचे? वजा करायचे आहे. कमी करायचे आहे. 157.5 याच्यामधनं 15.75 वजा करायचे. ही संख्या लिहिताना पहिल्यांदा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. दशांश चिन्हाच्या अगोदर 15 आहे ते 15 मांडा. दशांश चिन्हाच्या नंतर 75 आहे
7 आहे, इथं 5 आहे. जे मोकळी घर आहे तिथं 0 द्या. आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी इथं काही नाही 0 दिला, इथं काही नाही 0 दिला तर ओके. 0 5 जात नाहीये. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10 तून 5 गेले, 5 राहिले. 5 मधनं 8 जात नाहीये. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 15 तून 8 गेले, 7 राहिले. 7 मधनं 6 गेले, 1 राहिला. 5 तून 1 गेले, 4 राहिले. 81 आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. उत्तर किती आलेलं आहे? 141 चला पुढील प्रश्न घ्या. जे दुसरी संख्या आहे ती 141.75. एक काटकोन चौकोन याची परिमिती एक काटकोन चौकोन याची परिमिती समान आहे जर चौरसाची बाजू 16 मीटर. चौरस आणि काटकोन चौकोन या आकृत्या काढल्याने तुमचं निम्म गणित समजून जातं तुम्हाला. चौरस म्हणलं की चारी बाजू सारख्या, चारी कोण काटकोन. आणि काटकोन चौकोन म्हणलं की आयत, याला म्हणतात काटकोन चौकोन. का चारी कोण काटकोन बाजू सांगितले का एक रूप नाही, याच्या समोरासमोरील बाजू एक रूप. हा चौरस आहे, हा काटकोन चौकोन. चौरसाची बाजू दिलेली आहे 16. याची परिमिती किती येईल? 16 गुणिले 4, 16 चौक 64. याची परिमिती येणार आहे 16 गुणिले 4 64. आणि त्या काटकोन चौकोनाची पण परिमिती 64 आहे. आता काटकोन चौकोनाची लांबी दिलेली 18 आणि आपल्याला काय काढायची आहे? रुंदी काढायची. आता चौरसाची परिमिती म्हणजे बाजू गुणिले 4. आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदीची दुप्पट. म्हणजे इथं काय असेल, जी रुंदी या दोघांची बेरीज करतील त्याची दुप्पट 64 येणार आहे. म्हणजे इथं आपण लगेच 2 कंसात 18 अधिक x याची दुप्पट चौरसाची परिमिती. आयताची आणि चौरसाची परिमिती सारखी. मग जर आपण हे केलं, इकडे दुप्पट केली, ह्याची दुप्पट काढून टाकली तर याची दुप्पट काढून टाकायची. मग साध्या सोपं केलं की परिमितीची निमपट करा. इकडे 2 भागिले 2 करा, इकडे भागिले 2 करा. 64 परिमिती होती, याची निमपट केली तर किती होणार आहे? 32. हे काय येणार आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज येणार. म्हणजे 18 अधिक x बरोबर 32. हुशार मुलगा हे सूत्र हे लगेच करतो. तो परिमितीची दुप्पट दिलेली म्हणजे आपल्याला ते करतच बसायचं नाही. परिमितीची लगेच निमपट करायची. म्हणजे ही लांबी आणि रुंदीची बेरीज असणार. म्हणजे 18 अधिक x बरोबर 32. x मध्ये 18 अधिक आहे ते इकडे पाठवले, वजा होती. म्हणजे 32 वजा 18 बरोबर रुंदी असणार. आता वजाबाकी करायची. 2 मधनं 8 जात नाही. मनाचा आजचा घ्या, तो पुढल्या घरात देऊन टाका. 12 12तनं 8 गेले, 4 राहिले. या 3 मधनं 2 गेले, 1 राहिला. म्हणजे त्या राहायची रुंदी किती येणार आहे? 14 काय पुढे जे काटकोन चौकोनाची रुंदी 14 येणार. पुढील प्रश्न पहा. एका ठिकाणावर भर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो. त्याकरता आम्हाला 4.5 तास लागले. तर आम्ही किती वाजता निघालो? आता दुपार नंतरचे 2:45 वाजता पोहोचलो आणि त्याच्यासाठी 4.5 तास लागले. 4.5 तास म्हणजे तिथे 4.5 तास म्हणजे किती? 4 तास 30 मिनिट. एवढा वेळ जाण्यासाठी लागला. म्हणजे याच्यामधनं तो काय करायला पाहिजे? पोहोचलेल्या वेळेतलं वजा केलं पाहिजे. 2:45 मधनं 4.5 वजा करता येतील का? याला काय केलं पाहिजे?
24 तासामध्ये नेलं पाहिजे. मग 2:45 दुपारचे 2 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ किती वाजले? 14. म्हणजे 2:45 24 ताशी घड्याळ किती होती? 14:45 ला तुम्ही पोचला. लागणारा वेळ होता 4.5 तास वजा केला म्हणजे किती वेळ लागले? 5 मधनं 0 गेले 5, 4 मधनं 3 गेले 1, 14 मधनं 4 गेले 10. 10 वाजून 15 मिनिटांनी निघाला. म्हणजे रात्रीच्या 10-15ला ना. मग सकाळच्या त्याला काय म्हणतात? सकाळच्या 10-15ला किंवा मराठीमध्ये काय म्हणतात? मध्याह्न पूर्व. काय म्हणतात? मध्याह्न म्हणजे दुपारी 12 वाजता म्हणजे त्याला मध्याह्न म्हणतात. चला पुढील प्रश्न घ्या. चला पुढील प्रश्न पहा. एका पक्षाचा थवा आहे. त्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावरती आहे. 1/4 म्हणजे किती रे? 1/4. किती नंबरचा प्रश्न आहे? 46 नंबर. 1/4 पक्षी नदी किनारे आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे? 1/5. 1/5 म्हणजे किती? 1/5. हे पक्षी कुठे आहेत? घरट्यात. आणि बाकीचे राहिलेले पक्षी काय करत आहेत? अन्नाच्या शोधात भटकत आहे. मग अगोदर आपल्याला घरट्यात आणि नदीच्या किनारी किती आहे त्याची काय करावं लागेल? घरट्यात आहेत 105, नदीच्या किनारी 104. यांची बेरीज किती? त्यांची बेरीज काय म्हणजे काय करावं लागेल? 1 आणि 1 2, 4 आणि 5 9. काय करावं लागेल? 4 आणि 5 येतात. 4 आणि 5 चा लसावी किती होतो? 20. जे याचे 20 करायचे म्हणले या 4ची किती पट करावी लागेल? 5 पट केली. अंशाची 5 पट आधी. या 5चे 20 करायचे म्हणजे छेदाची किती पट झाली? 4. 4 पट. किती येणार आहे? 9/20. हे काय करतात? घरट्यात आहेत आणि नदीच्या किनारी. ओके. मग राहिले किती? 9/20 हे नदी किनारी किंवा घरट्यात. मग राहिले किती? ते कुठे आहेत? 20/20 जर आहेत असं म्हणलं त्यातले 9/20 हे घरट्यात आणि नदीच्या किनारी आहे. याची वजाबाकी केली तर 11/20 हे पक्षी काय करतायत? अन्नाच्या शोधात. आता याचाच अर्थ समजून घ्यायचा. अन्नाच्या शोधात 11/20 पक्षी आहे. 11/20 चा अर्थ काय होतो? जर या पक्षाच्या थव्याचे 20 भाग केले तर त्यातले 11 भाग अन्नाच्या शोधात फिरतात आणि या 20 मधले 9 भाग हे घरट्यामध्ये आणि नदीच्या किनारी. मग आपल्याला इथं दिले अन्नाच्या शोधामध्ये किती पक्षी आहेत? 22. म्हणजे 11 भाग. इथं 20 भाग 20 जर भाग केले तर त्याचे 11 भाग अन्नाच्या शोधात आहेत. आपल्याला 11 भाग बरोबर 22 पक्षी अन्नाच्या शोधात आहेत सांगितले. आपल्याला अन्नाच्या शोधात 22 पक्षी आहेत. मग 11 भाग बरोबर 22. एक भाग बरोबर 22 भागिले 11 केले तर उत्तर काय मिळाले? 2 पक्षी. म्हणजे इथं आपल्याकडे किती भाग आहेत? एक भाग बरोबर 2 पक्षी. म्हणजे आपल्याकडे किती भाग आहेत? 20 भाग. 20 भाग बरोबर किती झाले पक्षी? एक भाग बरोबर 2. 20 भाग बरोबर 40. 2 गुणिले 20 40 पक्षी एकूण त्या थव्यामध्ये आहे. आपल्याला विचारले एकूण पक्षी किती? आपल्याला काय विचारले? घरट्यात किती? मग 40 पक्षी आहेत त्याचे घरट्यात किती आहेत? 1/4. नदीच्या किनारी 1/5. आपल्याला 40 पक्षी 40चा 1/5 करायचंय. मग ते पाडलं पाहिजे. 40चा म्हणजे गुणिले 1/5. 40चा 1/5 काय म्हणजे तुम्ही मग सोडवा. 5 × 1 = 5.
पंचे 48 आणि 8 एके 8 त्यामध्ये आणि 1 एके म्हणजे 8 छेद 1 म्हणजे याचा अर्थ किती आला 8 पक्षी कुठं आहे घरट्यामध्ये आहे. पुढील प्रश्न घ्या 47वा. पुढील 47वा प्रश्न. कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या याच्यातील फरक. कमाल आणि किमान हा शब्द पहा नवोदयचा पेपर हा संपूर्ण भारत देशामध्ये एकच काढला जातो आणि भारत देशाची मुख्य भाषा हिंदी आहे. त्यामुळे पेपर जो सेट केला जातो तो दिल्लीमध्ये सेट केला जातो आणि आपल्या भारताची भाषा हिंदी असल्यामुळं तो पेपर सेट करताना तो हिंदीमध्ये सेट केला जातो. जेव्हा तो हिंदीमधनं बाकीच्या राज्याच्या भाषामध्ये कन्व्हर्जन केलं जातं तेव्हा कमाल आणि किमान शब्द हा कमाल आणि किमान ठेवला जातो. आपल्याला म्हणतो आपण मोठ्यात मोठी म्हणजे कमाल, लहानात लहान म्हणजे किमान, पण तो मोठ्यात मोठी लहानात लहान एवढं वापरायचं ते कमाल आणि किमान वापरतात. आपल्याकडे ते म्हणतो आपण मोठ्यात मोठी संख्या. हा प्रश्न होणार आहे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यातला फरक किती. म्हणजे इथं कमालचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. 6 अंकी मोठ्यात मोठी, 1 अंकी मोठ्यात मोठी, 2 अंकी मोठ्यात मोठी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी. कमाल 5 अंकी, 1 अंकी कमाल, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि आपला फरक म्हणजे 9 गेले, 9 गेले, 9 गेले, 9 गेले, 9 गेले, 89 किती आलं. किंवा आपण इथं घरं करताना 3 घरा नंतर दोघाचा करतो आणि काय लिहितो अकोला अकोला ला हर्ष ला म्हणजे 9,00,000,000,077 म्हणजे काय 9,00,000 संख्या येणार आहे. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न 47 झाला. 48वा प्रश्न काय म्हणलेले एका उद्यानात 1,500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकलस्वाराला त्याला 4 फेरे मारावे लागतात. ताशी 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागतो. आता उद्यान लांबी दिलेली लगेच आकृती काढायची. प्रत्येक प्रश्न आकृती काढल्याला तर तुम्हाला निम्मा प्रश्न तुम्हाला क्लिअर होतो. लांबी उद्यानाची दिलेली 1,500 मीटर, रुंदी दिलेली 750 मीटर. याच्या भोवतीने फेरी मारायची म्हणजे काय करावं लागेल. याच्या भोवतानी फेरी मारायची म्हणजे 1,500 गुणिले 750 करायचं ना. परिमिती काढ. मग परिमिती कशी काढतो. लांबी अधिक रुंदीची दुप्पट असं सूत्र. 2,250 आणि याची दुप्पट करायची म्हणजे गुणिले 2 करायचे आहे. 2 0 0 2 पंचे 10 0 4 1 2 4 आणि 5 2 4. ही काय आली 4,500 मीटर. ही काय आली परिमिती. म्हणजे एका फेरीमध्ये त्याला 4,500 मीटर जावं लागेल. आता याने काय मारले 4 फेऱ्या मारले. त्याने किती मारले 4 फेऱ्या. किती मारले फेऱ्या 4. मग 450 मीटर गुणिले काय करावं लागेल 1,500 आणि 750 आणि त्याने 4 फेऱ्या मारल्या.
त्याला एका फेरीमध्ये 4500 मीटर, मग 4 फेऱ्या मारायला 4500 मीटर गुणिले 4 करावं. आता भागिले त्याचा वेग पहा 4.5 किलोमीटर प्रति तास, एका तासाला 4.5 किलोमीटर जात. आता हे कशामध्ये दिलंय अंतर? मीटर मध्ये. 4.5 किलोमीटर देखील आपल्याला काय केले पाहिजे? मीटर केले पाहिजे. किलोमीटरचे मीटर करायचे. मीटर, डेका, हेक्टो, किलो. पूर्ण किती किलो आहे ती? 4.5 किलोमीटर, म्हणजे 4 किलो आणि त्याच्यावर चिन्ह 5. याचे मीटर केले तर काय होते? मीटर पर्यंत 0 घ्यावं लागेल. म्हणजे किती होतील? 4.5 किलोमीटरचे मीटर किती होतील? 4500. याला भागिले 4500 करावं लागेल आणि मग काय येतात उत्तर आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. एका तासामध्ये तो 4.5 किलोमीटर जातो, म्हणजे 450 एखादा 4500 मीटर जातो. एका फेरीला त्याला 1 तास लागेल. मग 4 फेऱ्या मारायला किती लागेल? 4 तास. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. काय दिलेला आहे पर्याय क्रमांक 4? 4 तास. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न क्रमांक 49. चला पुढील प्रश्न घ्या. चला जरा 15 वजा 15 गुणिले 6. 15 वजा 15 गुणिले 6 बरोबर x. तर x बरोबर पदावलीमध्ये अगोदर काय करायचं असतं? गुणाकार करणं गरजेचं आहे. 15 गुणिले 6 अगोदरचं 15 वजा 15 90 बरोबर x. आता मग सोडवत जायचं. 15ला चिन्ह कोणतं नाही, म्हणजे अधिक आहे. आता जेव्हा बेरीज वजाबाकी क्रिया येतात तेव्हा ओळीनं करत जावा. 15 अधिक 15 वजा 15. चिन्ह वेगळी वेगळी असेल तर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. 15 15 गेले 0 राहिली. आता शून्याला कोणते प्लस मायनस कोणतेही चिन्ह नसतं. वजा 90. 0 वजा 90. माझ्याकडे 0 रुपये आहे आणि मला 90 रुपये त्या शिंदेला द्यायचे. ती शिंदेला मी 90 रुपये द्यायचे म्हणल्यावरती काय झालं? वजा 90. म्हणजे माझ्याकडे 90 रुपये नाही आहेत, माझ्याकडे 0 रुपये, तर त्याला द्यायला म्हणजे वजा 90. म्हणजे x बरोबर काय येणार आहे? वजा 90 येणार आहे. चला पुढील प्रश्न घ्या. 49 झाला. 50वा आपल्याला गणिताचे 60 प्रश्न आहे. पुढचा प्रश्न थोडस अंतुक दिसतंय. प्रश्न वाचन आहे. 3/8 भागिले 5/8 या ठिकाणी पहिल्यांदा नियम आहे कंचे भागुले. मी पहिला कंस सोडवायचा, नंतर भागाकार, नंतर गुणाकार हे करायचंय आपल्याला. या ठिकाणी कंस अगोदर सोडवायचं, याची वजाबाकी करायची. म्हटल्यानंतर कशी करणार आपण? या ठिकाणी छेद सारखा केला पाहिजे. 3 आणि 6चा छेद सारखा काय होईल? 6. इथं 3ची दुप्पट झाली, छेदाची दुप्पट झाली, अंशाची दुप्पट 10. आता इथं छेदाची एकपट झाली, अंशाची एकपट 1. अगोदरच आहे तसंच लिहा 3/8 भागिले आणि पुढचंही आहे तसं लिहा 5/8. आता 10 नाही गेले 9/6 होईल. 9/6 ला लगेच संक्षिप्त रूप द्या. जातंय आपल्याला तिथं कशाने जाईल? 3 3 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? म्हणजे हा कंस सोडवला उत्तर किती येणार आहे? 3/2. म्हणजे 3/8 भागिले 3/2 अधिक 5/8. आता भागिले म्हणजे काय करायचं असतं? उलटून गुणिले. भागिले म्हणजे उलटून गुणिले. 3/8 गुणिले 2/3 अधिक 5/8. आता इथे आपण हे करूया, गुणाकार करूया. 3 1 3 3 1 3
बे बेचोक 8 अंशांशाचा गुणाकार केला तर 1/4 1/4 अधिक 5/8 याचा छेद सारखा करा 8 इथं छेदाची तर 4ची 8 करायची म्हणजे 2 छेदाची दुप्पट केली अंश दुप्पट 2 इथं छेदाची 8 आहे इथं 8 आहे 8ची 1 पट केली अंशाची 1 पट 5 2 अधिक 5 7 अंश छेद 8 पुढील प्रश्न 51 घ्या 51 प्रश्न वाचा 140.75 गुणिले आता जेव्हा हे गुणाकारचं असतं ना तेव्हा हे उभी मांडणी करायची गुणाकार करायचा म्हणजे 140.75 गुणिले 0.01 आता दशांशचिन्ह नाही समजून गुणाकार करायचा 1/5 5 1/7 6 1/0 0 1/4 4 1/1 आता शून्याने गुणलं गुणाकार 0 कोणाखाली शून्याने गुणलं गुणाकार 0 आणि याची बेरीज करायची बेरीज किती येणार आहे एवढी आता गुणाकार झाल्यानंतर दशांशचिन्ह इथे दशांशचिन्ह 2 संख्येचं इथे दशांशचिन्ह एकूण किती झालं 4 उत्तरात दशांशचिन्ह 1 2 3 4 संख्येच्या अगोदर उत्तर काय येणार आहे 1.407 ओके चला पुढे या प्रश्न किती नंबर 52 बोला 52 प्रश्न काय आहे 45 आणि 75 45 आणि 75 ओके 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 पहा मला माझ्याकडे हा प्रश्न आज माझ्याकडनं चुकला इथं हे झालं मी फक्त 45 आणि 60 पर्यायामध्ये दुरुस्ती केली त्यामुळे तुमचं मराठी उत्तर चुकलेलं असेल मी उत्तरामध्ये चेंज केलेलं आहे माझ्याकडं 60 आणि 75 मला दिसलेलं आहे त्यातलं 45 मला दिसलेलं नाही त्यामुळे मी उत्तर सूची मोबाईलवरती मी चेंज केली त्यामुळे हे झालं तर 45 60 75 याची दुरुस्ती आपण पुन्हा उत्तरपत्रिकेत करूया याचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे पहिल्यांदा मसावी काढूया तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती 5 ने गेलोले 5 9 45 5 1 5 5 गुणे 10 5 1 5 5 3 15 5 5 25 ओके पुढे 9 12 15 ला कसे निघाले 3 ने 3 1 9 3 4 12 3 5 15 म्हणजे याचा गुणाकार म्हणजे काय असतो मसावी किती येईल 3 गुणिले 5 म्हणजे 15 आता लसावी काढताना काय करायचं असतं याच्यामध्ये पहा कोणाला हे 3 मूळ संख्या 5 मूळ संख्या म्हणजे 4 चे फक्त अवयव पडतील बाकीचे कोणाचे पडणार नाही जर दोघांचे पडत असतील तर काढायचे नाही तर हे आहे तसेच घ्या मी तर 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 म्हणजे इथं हे तर चढत्या क्रमाने घेतले तर हा एक 3 आहे हा एक 2 वेळा 3 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 हुशार मुलं तर हे करतात 5 चौक 20 20 30 60 60 180 180 पंचे 900 म्हणजे लसावी येणार आहे 900 मसावी येणार आहे 15 आणि याची बेरीज विचारली उत्तर किती येणार आहे 915 आणि ते मी दुरुस्ती करून 315 केलेलं आहे इथे मी 60 आणि 75 बघितलं 45 न बघितलं मी ती दुरुस्ती केली नाही तर पुढे हा प्रश्नपत्रिकेत सुरुवातीला 915 होतं उत्तर चला पुढील प्रश्न क्रमांक 52 बोला 53 हा बोला 8 मीटर लांब 8 मीटर लांब 6 मीटर उंच हा आणि 22 6 मीटर उंच आणि 22.5 सेंटीमीटर जाड अशा भिंत बांधायची आहे विटाचं लांबी रुंदी उंची सांगा 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 11.25 सेंटीमीटर 6 सेंट
गुणिले 6 सेंटीमीटर. आता भिंतीची लांबी मीटर मध्ये आहे, विटाची लांबी सेंटीमीटर मध्ये. परिमाण कशी पाहिजेत? सारखी. मग इथं काय होतं, भिंतीचं घनफळ आणि विटाचं घनफळ सारखं होतं. किती विटा लागतील? तर x विटा लागतील. इकडं ह्या घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर एका विटेची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि गुणिले x किती विटा लागतील तर x लागतील. मी x ला हे सगळं गुणिले होतं, इकडे पाठवलं भागिले होईल. आता फक्त परिमाण ही सगळी मीटरची सेंटीमीटर मध्ये करायची. मग सेंटी, डेसी आणि मीटर. आता इथे 1 मीटर बरोबर सेंटीमीटर केले तर किती होतात? 100. आता 8 मीटरचे सेंटीमीटर किती होतील? 800. 6 मीटरचे सेंटीमीटर 600 आणि 22.5 सेंटीमीटरच आहे, त्याचे मीटर करायचे काय? सेंटीमीटर आहेतच ऑलरेडी, त्यामुळे 22.5. आता छेदामध्ये सर्व सेंटीमीटर मध्येच माप आहे, त्यामुळे इथे अडचण काय नाही. 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 गुणिले 6 इथं आपलं हे झालं. तर या ठिकाणी लांबी मीटर सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे आपण. आता इथं आपल्याला अडचण काय येणार नाही. आता इथं दशांश चिन्हाचं पाहिजे. दशांश चिन्ह आपल्याला गणितामध्ये कधी ठेवायचे नाही. दशांश चिन्ह इथे 1 संख्येच्या अगोदर, इथं 2 संख्येच्या अगोदर. मग काय करू आपण? ती काढून टाकूया. मी 2 घरं पुढं घ्यायचं, छेदामधलं 2 घरं पुढं दशांश चिन्ह घेतलं, अंशामधलंही 2 घरं घ्या. मग इथलं 1 घर घेतलं आणि अजून 1 शून्य देऊन 1 घर पुढे घेतलं, म्हणजे खाली 2 घरं पुढे घेतलं, वरती 2 घरं. आता गणित सोडवायला दशांश चिन्ह कुठेही नाहीये, आपल्याला सोडवायला कुठेही अडचण येणार नाही. आता सोडवूया. 5 शून्याला 0 घालवता कुठं आहे का? नाही. चला 25 न घालूया. 25 न पाहिजे 1125. 1125च्या दुप्पट 2250. 6 ने बघा, 6 एके 6, 6 एके 6 वरती 2 शून्य. या 25 न 25 एके 25, 25 चौक 100. 800 गुणिले 4 गुणिले 2. 800 गुणिले 4 हा बघा 4 गुणिले 2 चौक 8, 88 64 वर 2 शून्य, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 6400 मीटर आपल्याला लागणार आहे. हा 53 नंबरचा प्रश्न झाला. पुढचा 54 नंबरचा. 54 नंबरचा प्रश्न घ्या. शिंदे उभा राहा. तू उभा राहा. खाली जा, खाली जा. राहून दे सगळ्या तिथं. खाली जा एकटा. पुढचा घ्या. 54 नंबर. 0 दशांश चिन्ह हा आता पहा अगोदर काय नियम आहे? भागाकार करायचा, पण अगोदर काय केला पाहिजे? नाही तर गुणाकार. दशांश चिन्ह नाही समजलं तर काय होईल? संख्या 3. दशांश चिन्ह नाही म्हणलं की 3 त्रिक 9. दशांश चिन्ह इथे 1 संख्येच्या इथं एकूण किती झाले? 2 संख्येच्या संख्या देऊन 2 सुद्धा शून्य घेतात त्याच्या अगोदर, म्हणजे काय झालं? येतात गुणाकार 0.9 भागिले 0.0. आता एक भागाकार करताना अंश छेदात करायचं. 0.9 भागिले 0.009. मागाशी मी काय सांगितलं? इथं दशांश चिन्ह काढून टाकायचं. आता इथे दशांश चिन्ह काढून टाकायचं. इथं कधी ठेवायचं नाही. किती घालून त्या पुढे घालवायला बोलल्या काय अडचण. आता इथं एका संख्येच्या अगोदर इथं 2 संख्या, मग आपल्याला काय करावं लागेल? 2 संख्येचं पुढं ढकलावं. मग हे 2 घरं पुढं ढकललं छेदामध्ये, म्हणजे अंशात पण काय करायचं? 2 घरं. मग इथं एकच घर आहे, मग काय करायचं? 2 शून्य. अजून 0 देऊन पुढं. म्हणजे आता हे 2 घरं पुढे गेलं, हे पण 2 घर. काय झालं गणित? 90 भागिले 90 भागिले 9. 9 एके 9, 9 10 90. उत्तर काय येणार आहे? 10. चला पुढील प्रश्न 54 झाला. 55 नंबर घ्या. 5चा प्रश्न पटकन. आता इथं 4ही आपल्याला पर्याय सोडवावे लागणार आहे. पहिला पर्याय काय? 50
वजा कंसात 100 भागिले 4. आता कंस 100ला 4 ने भागलं किती येणार आहे 25. 50 मधनं 25 वजा केले 25. पहिला उत्तर पर्याय बरोबर. दुसरा पर्याय काय आहे 20 अधिक कंसात 20 अधिक कंसात 20 भागिले 4. 4 ने 20 ला भागलं 4 25. 5 येईल आणि इथं 20. 20 अधिक 5 25. तिसरा पर्याय काय आहे 10 अधिक 5 कंसात 5 गुणिले 2 अधिक 10 वजा 5. आता या ठिकाणी 5 गुणिले 2 किती होतात 10. या अगोदरचे 10 इथं अधिक आहे 10 अधिक 10 आणि इथं 10 5 गेले 5 म्हणजे 10 10 20 5 25 बरोबर येत आहे. चौथा पर्याय पहा. चौथा पर्याय बोला 24 अधिक हा 24 अधिक 24 अधिक कंसात 2 गुणिले गुणाकार केला काय होतो 2 आणि 24 अधिक 2 26. याचं उत्तर 25 आहे. चला पुढे प्रश्न घ्या. 175 हा 175 ग्रॅमच्या च्या म्हणजे गुणिले 10% च्या म्हणजे 175 च्या म्हणजे गुणिले 10% च्या 5%. आता याची मांडणी काय 175 गुणिले 10% म्हणजे 10/100 गुणिले 5% म्हणजे 5/100. आता शून्याला शून्य घालवता येते तेवढंच घालवा. इथे 1 शून्य घालवता येतो इथे 1 शून्य घालवा. आता इथं हा गुणाकार करून टाका. इथं संक्षिप्त करून गेलं तर अपूर्णांकात येणार आहे. मी इथं हे करत बसायचं नाही. इथं काय करायचं अंशांश इथं छेद काय नाही इथे अंशांशचा गुणाकार करून टाका. 175 गुणिले 5 5 5 25 5 2 5 7 2 37 7 3 5 5 3 8. आता इथे छेदाचा गुणाकार करा. 100 गुणिले 10 इथे 1 2 0 10 1 3 0 मांडून टाका. गणित काय राहिले 1 गुणिले 1 875 छेद 1000. आता इथं जेव्हा छेदात 10 100 1000 असतं तेव्हा सोपं असतं. 3 शून्य आहे दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर 875च्या 3 1 2 3 संख्येच्या अगोदर उत्तर किती येणार आहे याचं संक्षिप्त रूपमध्ये दिलं तर याचं उत्तर आपल्याला अंश छेदामध्ये म्हणलं तरी काढता येतं. तर पुढील प्रश्न हां 3.7/11 गुणिले 11 भागिले पूर्ण भागिले 3/7 गुणिले x बरोबर 4/3. आता इथं आपल्याला हे करावं लागेल. अगोदर या पूर्णांक अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिकमध्ये करून घ्यायचं. 11 गुणिले 3 11 33 आणि 7 40/11 गुणिले 11/5 भागिले. आता इथं हाही गुणाकार करता येईल. इथं छेद काय म्हणजे अंशांशाचा गुणाकार केला तर 3x छेदाचा केला तर 7 बरोबर 4/3. आता इथं हे आपल्याला सोडवता येईल. या 11 ने 11 दिले 11ला दिलं 5 1 5 45 40 उत्तर अंशांशाचं 8 छेदाचं 1 भागिले 3x/7 बरोबर 4/3. भागिले म्हणजे 8 5. इथं आपल्याला हे पण पुढे पाठवता येतं पण गडबड करायची नाही. 8/1 गुणिले हे उलट होईल 7/3x बरोबर 4/3. आता हे 3x खाली छेदामध्ये ठेवले इकडं वरती घालू. हे इकडे भागिले हे
3x तिकडे भागिले ते तिकडे पाठवलं तर काय होतील गुणिले. म्हणजे हे जर 3x तिकडे पाठवलं तर काय होईल 8/1 गुणिले 7 भागिले हे 8 1 पाहतोय तिकडे भागायला पाठवूया. हे 4 गुणिले हे 3x हे 4/3 आहे तसे हे 3x तिकडं गुणिले. आता आपल्याला 3x ची किंमत काढायची. आता या 3x ला फक्त मोकळा करायचा. जिकडले हे 4 आणि 4/3 आहे ते इकडे पाठवून द्यायचं. हे 3 आहे इथे भागिले ते इकडे पाठवले तर काय होतील गुणिले होते. म्हणजे 8 अगोदर तिकडे आहे ते गुणिले 7 गुणिले हे 3 आणि हे 4 इकडे गुणिले ते इकडे पाठवले तर भागिले होतील. आणि हे 3 पण या x ला 3 गुणिले ते पण इकडे पाठवून द्या हे पण भागिले होती. मग इकडे राहिला काय x राहिला. हे जरा सरावात लक्षात येतं. मग इथं हे संक्षिप्त रूप द्या. 3 1 3 3 1 3 4 1 4 4 दुने 8 राहिले 2 दुने 7 2 7 14 x ची किंमत किती येणार आहे 14 येणार आहे. हा किती नंबरचा झाला 57. चला पुढे 58 प्रश्न घ्या. अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते 1680 ला विकले. त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी आहे. 1200 रुपयाला खरेदी केला 200 रुपये खर्च म्हणजे एकूण त्याची 1400 रुपये त्याची खरेदी केली. तुम्ही त्याच्या आणण्यासाठी खर्च दुरुस्ती हे सगळं खरेदीमध्ये धरायचं. 1200 अधिक 200 म्हणजे 1400. किती नंबरचा हा प्रश्न आहे 58. ओके. म्हणजे 1400 रुपयाला खरेदी केला. हा विकला केवढ्याला 1680. 1680 मधनं खरेदी ही विक्रीची किंमत आहे. विक्री वजा खरेदी केलं तर 1680 मध्ये 1480 गेले म्हणजे 280 रुपये काय होणार आहे नफा. आता इथं दोन पद्धतीनं शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत असं तुम्ही सोडवू शकता. किंवा एकमान पद्धतीमध्ये किती रुपयाला किती रुपये झाला नफा हो तुमच्या 1400 रुपयाला तुम्हाला 280 रुपये नफा झाला तर 100 रुपयाला x. किंवा याचं मग x बरोबर इथं तिरकस गुणाकार सारखा असतो. हा तिरकस म्हणजे 100 बाय 280 गुणिले 100 भागिले 1400 बरोबर आहे x. आणि ते जर शेकडा नफ्याचं सूत्र वापरलं तर शेकडा नफा बरोबर नफा 280 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. अरे कधी मांडली म्हणजे हे दोन्ही पण आपल्याला परफेक्ट लक्षात आलं पाहिजे. इकडे एका शून्याला 1 शून्य घालवला इकडला एका शून्याला 1 शून्य घालवला 14 1 14 14 2 28 2 गुणिले 10 20% नफा होईल. चला 59 व गणित घ्या. 59 गणित कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या येते. कमाल 7 अंकी 1 अंकी 2 अंकी 3 अंकी आपण असं मांडायचं नसतं. मांडताना ती इकडून कमाल 1 अंकी 2 अंकी 99 3 अंकी 999 4 अंकी 9900 5 अंकी 99900 6 अंकी 9 लाख 7 अंकी 99,99,999 आणि 4 अंकी कमाल संख्या 1 अंकी कमाल 2 अंकी कमाल 3 अंकी कमाल 4 अंकी कमाल. आणि यांची काय विचारली आहे सर किमान आहे. ओके 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 लक्ष असं पाहिजे. 1 अंकी म्हणल्यावरती 1 होतं 2 अंकी म्हणलं की 10 होईल 3 अंकी म्हणलं की 100 होईल 4 अंकी म्हणलं की 1000 4 अंकी किमान संख्या. आणि यांची काय करायचे वजा 9 मधनं 9 गेले 9 मधनं 9 शून्य गेले 9 मधनं 0 गेले 9 1 गेले 8 पुढे 9 उत्तर काय येणार आहे 99,98,900. पुढे प्रश्न हा प्रश्न 59 झाला. आणि 60वा प्रश्न 49.6 गुणिले 10.2 वजा 7.1 गुणिले 33.7
आणि याचा गोळा काय म्हणलंय, याचा आता याचं दशांश चिन्हामध्ये हे काय सांगितलंय, हे संख्या अगोदर गोळा बेरीज, काय शब्दशः वापरला तिथं, गोळा बेरीज करायची. हे सोडवलं उत्तर काय. आता याचे पर्याय पण पाहिले तर दशांश चिन्हामध्ये कुठे नाही. आता ही जवळच्या संख्या पूर्णांकात करून घ्यायची. 49 दशांश चिन्ह 6 ही जर एककात पूर्ण केली तर काय होईल, 50. काय होईल, 50 गुणिले 10 दशांश चिन्ह 2 एककात पूर्ण केली तर काय होईल, 10. वाचा. आता याला मी कंस टाकतो. 7 दशांश चिन्ह 1 पूर्ण केली तर काय होईल, 7 गुणिले 29 दशांश चिन्ह 7 जवळच्या एककात पूर्ण केली तर 30. वाचा. 5 दशांश चिन्ह 1 आणि 20 दशांश चिन्ह 1 20. आता इथं 50 गुणिले 10 500 2 शून्य मांडले गणित राहिले 5 एके 500. वाचा. इथं हे शून्य मांडला 3 7 210 वजा 20 50. आता इथं 500 तर 210 वजा केले 290 वजा 100 290 मिळले 190. आता पहा, जर हुशार मुलगा असेल त्याने जर हे गणित सोडवत बसला 49 दशांश चिन्ह 6 गुणिले 10 दशांश चिन्ह 2 हे गुणाकार केला, पण याचाही गुणाकार दशांश चिन्हामध्ये केला, याचाही गुणाकार दशांश चिन्हामध्ये केला तर हे उत्तर 190 येणार. पण याचे जर पर्याय पाहिले 190 290 अशा पद्धतीने इथं उत्तर 193च्या आसपास काहीतरी 193 दशांश चिन्ह काहीतरी 192 असं काहीतरी उत्तर येतं. मी जवळच्या उत्तर पूर्णांकात जवळ गेले तर त्याच्या जवळचं कोणते 190 मी त्याच्या जवळ तुम्हाला पोचता आलं पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला हे सोडवलं पाहिजे. आता उतारे घ्यायचे आपल्याला मराठीचे उतारे. चला पटकन स्क्रीनला लावा. उतारा संपूर्ण घ्या स्क्रीनवर. उतारा संपूर्ण उतारा सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हेमा आपल्या बिछाण्यावर तिच्या खोलीमध्ये छताला चिकटवलेल्या कागदाकडे पाहत पडली होती. तिला कोणतेच कपडे बरोबर नीट बसत नव्हते म्हणून ती उदास होती. ते कपडे ती आलटून पालटून घालत होती, पण एक तर ते फार घट्ट होते किंवा फार तोकडे होते. कपड्यांनी भरलेले कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हते. मग तिला एक अफलातून कल्पना सुचली आणि तिचे डोळे चमकले आणि ती आपल्या आईच्या खोलीकडे पळाली. आई ग, मला नवीन कपडे हवेत ती म्हणाली, पण माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच. आता जास्त कपड्याचा ढीग जमवायचा नाही. तिच्या आईने स्मित केला आणि तिला जवळ घेतलं. तिची मुलगी दयाळू होती का? हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण ती तिला कोणते कपडे घालावे कळत नव्हते. का कळत नव्हतं रे? तिला कोणतेच कपडे नीट का बसत नव्हते? ती आता मोठी झाली होती आणि मग ती सगळे लहान कपडे पहा बरं. तुमचे लहान गेल्या वर्षीचे कपडे तुम्हाला बसतात का आता? नाही. मग तसं तिचं झालं होतं की हे सगळे कपडे असे तिला निवडतात. तिला आपल्या कपड्यांपैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते कारण कपड्याचा ढीग जमवायचा. हेमा आहे आदाशी दानशूर आपमतलबी कंजूस. आपमतलबी ती दयाळू असते तर तिने अगोदर देऊन टाकली असते. ती दयाळू नव्हती, पण तिला कपड्याचा ढीग आहे एवढा. तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला 10 ड्रेस आहेत आणि तुम्ही पप्पांना म्हणला मला नवीन ड्रेस आहे. पप्पा काय म्हणतील?
अरे 10 ड्रेस आहेत ना तुला, पण हे 10 ड्रेस त्यातला एकही तुम्हाला बसत नाही, कारण तुम्ही आता मोठं झालाय. मग कुठलं घालावं कळत नाही, एक तर घट्ट होत आहेत किंवा आपरे पडत आहेत. मग हेच जर दान दिले, तुम्हाला कुठे ड्रेस येतात, मला घे ड्रेस मम्मी, मग तुम्हाला म्हणजे ती कशी आहे, दयाळू आहे का नाही, कशी आहे, आप मतलबी. चला पुढे, दान करणे याचा विरुद्धार्थी शब्द देणे. दान करणे देणे, देण्याच्या विरुद्ध स्वीकार. चला पुढे, प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्वाचा भाग मानला गेलेला आहे. युरोपमध्ये एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतीयांमध्ये त्यामुळे एकत्वाची भावना वाढीस आली. जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर टिंबटिंब महत्वाचे आहे. प्रवासाचं महत्व यात सांगितलेलं आहे. पुढे घ्या, पुढे 67 पहा, खाली ते कोणता शब्द, मनोरंजक या शब्दाचा समानार्थी. मनोरंजक, मनोरंजक म्हणजे या ठिकाणी दृश्यावलोकन. दृश्यावलोकन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणं. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब भेट देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाईल. पुढील प्रश्न, लोकांनी जर टिंबटिंब भरपूर केला तर त्याच्यामध्ये एकत्वाची भावना आहे. चला पुढचा उतारा, ऋषी म्हणजे टिंबटिंब माणूस होय, ऋषी म्हणजे विद्वान नाही. बरेच जण विद्वान लिहितात, चुकतं. ऋषी म्हणजे मुक्त, सर्व याच्यामधनं तो मुक्त. विद्वान असेलच असं नाही, कुठल्या संसाराच्या किंवा इतर सर्व जंजाळातून तो मुक्त असा ऋषी, तो विद्वान. तो प्रवास करतो, त्यातनं तो विद्वान बनत जातो, अनुभवातून तो बनत जातो. पुढील उतारा घ्या, 71वा उतारा. पुढील उतारा, प्रत्येक वर्षाला अगणित जीवांच्या आणि लक्षावधी रुपयांच्या विनाशाला अग्नीला दोष द्यावा लागतो. अग्निशमन दलाचे सैनिक लोकांना त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेची हानी होण्यापासून बचाव करण्यास मदत करतात. जेव्हा जेव्हा त्यांना सूचना मिळते तेव्हा ते तळहातावर शीर घेऊन प्रतिसाद देतात. कामावर असताना अग्निशमन दलाच्या सैनिकांना अगदी काही मिनिटात कोणत्याही संभाव्य दुर्घटनेसाठी तयार राहावे लागते. प्रत्येक आगीच्या ठिकाणी वरिष्ठ अग्निशमन अधिकारी नियंत्रणाचा कब्जा घेतो आणि त्या ठिकाणच्या लोकांना कामाच्या सूचना देतो. अग्निशमन दलाचे काही सैनिक होज पाईप नळांना जोडतात, बाकीचे होज पाईप पर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी हातपंप चालवतात. अग्निशमन दलाचे सैनिक उंचावरच्या जागा पोहोचवण्यासाठी शिड्यांचा उपयोग करतात. अग्निशमन दलाच्या सैनिकांच्या मृत्यू खाली कोणती गोष्ट सत्य नाही, नाहीला गोल करा, हे चुकीचे, बाकी सगळं बरोबर आहे. अग्निशमन दलाच्या सैनिकाला आग विझवण्याची तयारी करायची असते, काही मिनिटांमध्ये ते करायचं असतं, फटफट निर्णय घ्यायचा असतो, कारण आग थोड्या वेळात ती प्रचंड मोठं स्वरूप धारण करते. अग्निशमन दलाचे सैनिक तळहातावर शीर घेऊन प्रतिसाद देत असतात. याचा अर्थ हातपंप चालवतात, याचा अर्थ स्वतःच्या हाताने ते पंप हापसतात. आता हे जुनी पद्धत झाली, आता नाही, आता मशिनरी आलेली आहे. पुढे संभाव्य या शब्दाचा अर्थ येणारी, संभाव्यच्या याचा अर्थ घडणारी. काय येणारी, संभाव्य म्हणजे येणारी, घडणारी नाही. घडणारी का संभाव्य म्हणता येणार नाही, तर येणारी. येणारी म्हणजे आता काय परिस्थिती येणार आहे, संभाव्य परिस्थिती काय होणार, घडणारे काय होणार आहे, घडणारे त्याचं नाही. आता आग लागलेली, मग संभाव्य काय, तर आता काय होणार, ते वाढत वाढत जाणार. म्हणजे घडणारे वेगळं आणि येणारी परिस्थिती म्हणजे संभाव्य परिस्थिती. घडणारी म्हणजे पुढे काही पण घडू शकतं. ओके, चला पुढे. तरतरीत आणि आरोग्य संपन्न राहण्याकरता तुम्हाला शारीरिक दृष्टीने सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. नियमित शारीरिक सक्रियता तुम्हाला लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग, मानसिक आजार, मधुमेह आणि सांधेदुखी यासारख्या गंभीर रोगापासून संरक्षण देते. नियमितपणे सायकल चालवणे हे मरगळलेल्या जीवनशैलीच्या समस्यांशी संबंधित अशा अनेक बाबींशी तुमचा धोका कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकते. सायकल चालवणे हा आरोग्यपूर्ण, कमी आघात करणारा व्यायाम प्रकार आहे. पडला तर मोडत वगैरे नाही. सायकल चालवणे आणि त्याचा आनंद लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व वयाच्या लोकांना घेत आहे.
तो मजेदार, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला आहे. कामाच्या ठिकाणी अथवा दुकानात सायकल चालवत जाणे हा देखील नियमित व्यायाम आणि रोजचा दिनक्रम यांना जोडण्याचा एक सर्वात वेळ वाचवणारा मार्ग आहे. साधारणपणे 1 दशलक्ष लोक प्रवास, मनोरंजन आणि खेळ यासाठी सायकल चालवतात असा अंदाज आहे. सायकल चालवणे हा वजन घटवण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण त्यामुळे स्नायू संघटित होतात आणि चरबी जळून जाते. संशोधन असे सुचवते की रोज अर्धा तास सायकल चालवल्याने आपण वर्षभरात किमान 5 किलो वजन घटवू शकतो. या उतार्याचा मुख्य उद्देश आपल्याला फायदे सांगणे. सायकल चालवण्याचे फायदे. जेव्हा लेखक म्हणतो सायकल चालवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले आहे, तेव्हा खाली कोणते सत्य नाही. अनारोग्यकारक वायू सोडत नाही, बरोबर आहे. पहा इथे विचार कसा करायचा. सायकल कुठेही अनारोग्यकारक वायू सोडत नाही, बरोबर आहे. ती पेट्रोल डिझेल या विना चालते, हे पण बरोबर आहे. ती हवा प्रदूषण करत नाही, हे पण बरोबर आहे. ती सर्व वयाच्या माणसांना चालवता येते, पण बरोबर आहे. आता इथं कोणतं सत्य नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने विचारले. इथं प्रश्न काय, पर्यावरणाच्या दृष्टीने. पर्यावरण आहे, आता हे सगळंच बरोबर आहे. पर्यावरण सायकल चालला, आरोग्य वायू सोडत नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं आहे. डिझेल विना चालते म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने, कारण हे एक दिवस संपणारे पेट्रोल डिझेल हवेला प्रदूषण, हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टीने आहे का, आरोग्याच्या दृष्टीने. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. मरगळणे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. चला पुढचा प्रश्न. कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे असा व्यायाम की जो तुम्हाला असं काही कुठे धाक लागणार नाही, चालवणे पडला तर कुठं हात पाय मोडणार नाही, एवढं लागेल किरकोळ खर्च केलं. पुढं नेहमी सायकल चालवणे आपल्याला खाली सोडून सर्वांमध्ये मदत करतो. गंभीर अपघात आहे, हा अपघात गंभीर नसतो. मोटरसायकलचा अपघात गंभीर असतो, बाकी सगळे अपघात गंभीर असतात. सायकलचा अपघात एवढा गंभीर नसतो. मम्मी पप्पा तुमच्या ताब्यात सायकल येतात, सुट म्हणतात, तुम्ही कुठेही जा, कसं बी जा, काही एवढं मोठं गंभीर होणार नाही. तू पडशील, लागेल, कुठे तर खर्च केल एवढं. पण मोटरसायकल हातात देऊन जा कुठे बी म्हणतात का, नाही म्हणतात. म्हणजे गाडी हातात दिली जा कुठे नाही, म्हणजे सायकल काय गंभीर होणार नाही हे त्यांना माहिती. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला संध्याकाळी याच वेळेस याच चॅनेलवर. धन्यवाद मित्रांनो. ओके.